बघा किती छान मस्त असे ढम्म फुगलेले आहेत हे बटाट्याचे भजे। तर बटाट्याचे भजे आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे। तर सोबतच अजून एक दुसरी रेसिपी ते म्हणजे बाहेर मिळतात तसे मस्त छान कुरकुरीत अगदी चविष्ट आणि रुचकर मिरचीचे भजे। तर ह्यासाठी भजे तेलकट होऊ नये म्हणून काय करावे ते सुद्धा मी इथं सांगितलेले आहे। चला तर सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर ह्या मिरच्या मी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतल्यात। त्यानंतर अशा मधोमध यांना कट करून घ्यायचं आहे। तर मध्ये आपल्याला अशी चीर दिल्यानंतर ह्या मिरच्यांचा जरा तिखटपणा कमी होतो। तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी अशा छान मस्त मधून चिरून घेतल्यात। आता या मिरच्यांना आहे ना असं मधोमध अगदी कमी थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे। तर ह्यामुळे आहे ना हे मिरचीचे भजे अतिशय रुचकर होतात। ही ट्रिक नक्की यूज करून बघा, नक्की वापरून बघा की अगदी थोडंसं मीठ यांच्यामध्ये भरायचं, जेणेकरून यातला तिखटपणा थोडा कमी होतो आणि भजे सुद्धा चवीला अतिशय रुचकर होतात। तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना मी असं मीठ लावून घेतलं। आता ह्या मिरच्या आहे ना मस्त आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायच्या आहे। तर अशा साधारण रंग बदलेल आणि 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला ह्या मंद आचेवरतीच भाजायच्या आहे। मोठ्या किंवा मीडियम आचेवरती भाजायच्या नाही, कारण त्या लगेच जळतात आणि त्यातला तिखटपणा कमी होत नाही। अगदी पडीभर तेल टाकून हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर बघा किती छान वाटतंय आणि कमी तिखट आहेत ह्या मिरच्या, खूप जास्त तिखट सुद्धा नाही चवीला। तर अशा प्रकारे मी 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवरती ह्या मिरच्या मस्त अशा तव्यावरती भाजून घेतल्यात। हे मिरच्या भाजताना आहे ना सतत त्यांना हलवत राहायचं, नाहीतर ते एकाच साईडने भाजल्या जातात आणि दुसरी साईड तशीच राहते। मिरच्या लवकर जळतात म्हणून सतत त्यांना हलवत राहायचं, नाहीतर मग परिणामी त्या खूप जळतील। तर अशा प्रकारे बघा 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त ह्या मिरच्या आता भाजून झाल्या। आता याच्यावरती आपण झाकणी ठेवून घेऊया आणि गॅस आता आपण भज्यांसाठी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 ते 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात। तर इथं मला जास्तीत जास्त 1.5 वाटी लागलेला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ थोडं बेताने टाकायचं, कारण मिरच्या भाजताना आपण थोडं त्यांना पण लावलेलं आहे। त्यानंतर चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। तर ह्यामध्ये आपण लाल मिरची पावडर अजिबात टाकणार नाही, कारण ह्यामध्ये आपण लसूण मिरचीचा ठेचा टाकणार आहोत। तर इथं मी मिक्सरला 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 वाटी मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घ्यायची। आता हे मिश्रण छान मस्त असं आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा आपल्याला हे मिश्रण भिजवायचं नाही। तर अशा प्रकारे बघा ह्यामध्ये मी सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही, फक्त आणि फक्त इथं बेसन पीठच वापरलेलं आहे। तर तुम्हाला बेसन पीठ नसेल वापरायचं तर मुगाच्या डाळीचं जे पीठ असतं ते टाकलं तरीही चालतं, त्याचेही भजे खूप छान होतात। तर अशा प्रकारे मस्त आता हे पीठ आपलं इथं भिजवून झालेलं आहे। आता इथं आपण एक बटाटा असा मस्त सोलून घेतलेला आहे। तर हा बटाटा आपण अगोदरच खिसून घेतला नाही, तर वेळेवरती आपल्याला सगळं बेसन पीठ आपली भज्यांची तयारी झाली की वेळेवरती हा बटाटा खिसून घ्यायचा। तर बारीक बारीक याच्या अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत। जसं आपण पोटॅटोचे चिप्स बनवतो त्यापेक्षा थोडेसे जाडसर अशा स्लाइस याच्या बनवायच्या आहेत। तर अशा प्रकारे सगळ्या स्लाइस मी इथं बनवून घेतल्यात। बघायची जाडी सुद्धा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही। आता आपण कढईमध्ये तेल सुद्धा इथं तापत ठेवलेलं आहे। आता या बॅटरमध्ये अशा प्रकारे ह्या बटाट्याच्या स्लाइस अशा बुडवून घ्यायच्या आहे। तर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ हे बॅटर नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं आहे। तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं आता हे बुडवून घेतलं आणि तेलामध्ये असं सोडून द्यायचं आहे। तर तेल आपल्याला हे भजे तळताना अजिबात कळकळीत गरम किंवा खूप थंड नको आहे, मध्यम आचेवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं, थंड तेलामध्ये सोडायचं नाही। तर अशा प्रकारे सगळ्या स्लाइस मी जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या मी सोडून घेतल्यात आणि मध्यम आचेवरती मस्त ह्यांना खुरपूस असे तळून घेतलेत।
भजे कढईत टाकल्या लगेच अजिबात हलवायचे नाही, अगदी 1 मिनिटभर त्यांना सेट होऊ द्यायचे, मग हलवायचे, म्हणजे ते कढईला अजिबात चिटकत नाही। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान मस्त असे तळून घेऊया। तर बघा किती छान मस्त असे फुगलेले आहे आणि क्रिस्पी सुद्धा खूप होतात बरं का हे भजे। यामध्ये सोडा किंवा इनो अजिबात वापरलेला नाही। तर टिश्यू पेपरवरती आता हे भजे आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मिरचीचे सुद्धा भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर ह्या मिरच्या तेव्हा भाजलेल्या आपल्या मस्त थंड झालेल्या आहे। आता ह्या बेसन पिठामध्ये अशा एक एक करून टाकून घ्यायच्या आहे आणि छान मस्त यांना सगळ्या बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे हे भिजवलेलं। अशा प्रकारे जर मिरच्या तव्यावरती भाजून घेतल्या ना तर अजिबात तिखट लागत नाही आणि भजे सुद्धा खूप रुचकर होतात। आता कढईमध्ये आपण ह्या मिरच्या अशा मस्त एक एक करून सोडणार आहोत। तर मी सांगितल्याप्रमाणे तेल खूप जास्त कळकळीत किंवा खूप थंड सुद्धा नको, तर मध्यम आचेवरतीच हे आपल्याला अशा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर मिरच्या तळताना कढई थोडी पसरट घ्यायची, म्हणजे मिरच्या छान अशा अख्ख्या मावतात। तर जेवढ्या मावतील तेवढ्या मिरच्या यामध्ये मी टाकून घेतल्यात मस्त। आता मी सांगितल्याप्रमाणे टाकल्या त्यांना लगेच हलवायचे नाही, अगदी 1 सेकंद 2 सेकंद तसंच होऊ द्यायचं आणि नंतर मस्त छान अशा ह्या परतून घ्यायच्या। तर बघा अजिबात कढईला चिटकलेल्या नाहीत आणि किती सुंदर झालेल्या आहेत। तर खूप छान क्रिस्पी लागतात ह्या मिरच्या, अतिशय मस्त बाहेर जशा गाडीवरती मिळतात तशाच लागतात। आणि तुम्ही बघितलं की रेसिपी किती साधी आहे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे मिश्रण मी भिजवलं होतं। आणि यामध्ये मी एक गोष्ट विसरली की यामध्ये चिमूटभर ओवा सुद्धा मी टाकलेला आहे, पण ते मी सांगायचं तुम्हाला स्किप झालेलं आहे माझ्यामुळे, तर ओवा सुद्धा आवर्जून टाका। तर अशा प्रकारे मस्त हलकासा रंग बदलेल आणि कुरकुरीतपणा येईल तोपर्यंत ह्या मिरच्या तळून घेतल्यात मी आणि आता हे एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया। तर बघा किती छान मस्त, वाव मस्तच, खूप छान असे मस्त कुरकुरीत हे मिरचीचे भजे तयार आहेत। तर तुम्ही बघाल अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही। तर इकडे हे आपले बटाट्याचे भजे सुद्धा झालेले आहे। तर गरमागरम मस्त चहा आणि कुरकुरीत असे मस्त हे तिखट आणि बटाट्याचे भजे खायला खूप मजा येते। तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे सगळे हे भजे मी काढून घेतलेत आणि मस्त या भज्यांवरती घरातल्यांनी सगळ्यांनी आडवा ताव मारला। तर तुम्ही सुद्धा करा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, धन्यवाद, बाय बाय।